KYC सुरू होईल तर काय सांगाल? KYCला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी KYC पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणिवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. KYCच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेची KYC पुन्हा सुरू होईल का, याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेली माहिती आपण आताच ऐकलेली असेल. लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या पुढे राबवली जाणार. मात्र KYCच्या संदर्भातला जो निर्णय आहे की अधिक वाढवायचं का, त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार त्या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो लवकरच घेणार आहेत. त्या संदर्भातील अनेक निवेदनं आम्हाला प्राप्त झालेली आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल.